यवतमाळ जिल्ह्यात मागील 15 दिवसांपासून पावसाची रिपरिप होती। अशात आज यवतमाळ जिल्ह्यात पावसाने जोरदार बॅटिंग केलेली आहे। त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाल्याचं चित्र यवतमाळ जिल्ह्यात पाहायला मिळते। यवतमाळ जिल्ह्यात सकाळपासून जोरदार पावसाने हजेरी लावल्याने अनेक नदी नाल्यांना पूर आलेला आहे। पूर परिस्थितीमुळे 4 प्रमुख मार्ग बंद करण्यात आली आहे। यवतमाळ, वणी, दारवा आणि डिग्रस या तालुक्यांमध्ये 7 घरांची पडझड झाली आहे। तर 18 महसुली मंडळात अतिवृष्टी झाल्याची नोंद महसूल प्रशासनाने केली आहे। तसेच 40 मिमी पाऊस पडल्याचं नोंद देखील प्रशासनाने केली आहे। पुढील 5 दिवस जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे। त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यात जोरदार पाऊस बरसणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे। मागील काही दिवसांपासून यवतमाळ जिल्ह्यात पावसाची रिपरिप होती, मात्र आज सकाळपासून यवतमाळ जिल्ह्यात संततधार पाऊस कोसळल्याने जनजीवन विस्कळीत झालेली आहे। अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आलेले आहेत, तर 3 महामार्ग बंद करण्यात आलेले आहे पूर परिस्थितीमुळे। संजय राठोड, साम टीव्ही न्यूज, यवतमाळ। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।